आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण शिकलो की खरी उपासना देवाच्या कृपेने आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मिळालेल्या तारणामुळेच शक्य आहे. पितळी गंगा सततच्या आध्यात्मिक शुद्धीकरणाची, पवित्र अभिषेकाचे तेल, पवित्र आत्म्याच्या सेवा कार्याची, तर धूपाची वेदी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाबरोबरच्या संगतीची आठवण करून देते. आजच्या भागात आपण दर्शन मंडपाच्या कार्यासाठी बसालेल व अहलियाब यांची देवाने केलेली निवड, शब्बाताचे महत्त्व आणि सोन्याच्या वासराची दुःखद घटना यांचा अभ्यास करू. या घटनांमधून देवाची पवित्रता, त्याची विश्वासयोग्यता आणि मानवी हृदयाची दुर्बलता स्पष्टपणे दिसून येते. चला तर मग देवाच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 30व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपवले आहे. आज आपण पुढे जात असताना निर्गम याचा अध्याय 31 पहिल्या वचनापासून ते अध्याय 32 याच्या 6व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. यावेळेस आपण अध्याय 31कडे वळत आहोत. या अध्यायात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, आत्म्याने भरलेल्या कारागिरांची निवड. दुसरा विषय, शब्बात दिवस एका चिन्हाचे रूप घेतो. आणि तिसरा आणि शेवटचा विषय, आत्म्याने भरलेल्या कारागिरांची निवड. हा अध्याय निवास मंडपाच्या अभ्यासापासून काहीसा वेगळा वाटत असला तरी प्रत्यक्षात तसे नाही. येथे आपल्याला नियमशास्त्र मिळणे आणि निवास मंडपाविषयीच्या सूचना मिळणे यामधील एक मध्यंतर पाहायला मिळते. मोशेने सर्व सूचना स्वीकारण्यात सिनाय पर्वतावर बराच वेळ घालवला. त्याच्या परतण्याची वाट पाहत असताना इस्रायलची मुले काहीशी अधीर झाली होती. हा अध्याय आपल्याला निवास मंडप बनवणाऱ्या कारागिरांबद्दल आणि विशेषतः अशा एका व्यक्तीबद्दल सांगतो जिला लाकडी वस्तू आणि त्यातही अधिक कठीण कामे बनवण्यासाठी विशेष देणगी किंवा कौशल्य देण्यात आली होती. पाहूया आपण निर्गम याचा 31वा अध्याय आणि पहिली 6 वचने. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा, मी यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल याला त्याच्या नावाने बोलावले आहे. मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. तो कलाकुसरीची कामे करील, सोने, चांदी व पितळ यांची कामे करील. जडवण्याकरिता रत्नांना पैलू पाडेल, लाकडाचे नक्षीकाम करील आणि अशी सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. आणि पहा, त्याच्या जोडीला मी दानवंशीय अहिसामाकाचा मुलगा अहलियाब याला नेमले आहे. एवढेच नव्हे तर जितके म्हणून बुद्धिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयात मी बुद्धी ठेवली आहे, ती यासाठी की तुला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्यांनी तयार कराव्यात. या पुरुषांना आणि त्यांच्या मदतनीसांना कारागिरीसाठी विशेष देणग्या देण्यात आल्या होत्या. त्यांनी निवास मंडपाचे सर्व लाकडी सामान आणि वस्त्रेही तयार केली. देवाच्या आत्म्याने त्यांना त्यांच्या कामासाठी सज्ज केले. देवाने हे काम करण्यासाठी बोलवण्यापूर्वी बसालेलचा व्यवसाय काय होता असा प्रश्न उद्भवू शकतो. मला वाटते की कारागिरी हाच त्याचा व्यवसाय होता आणि तो सोने, चांदी व इतर नाजूक गोष्टींवर काम करीत असे. परंतु देवाची सेवा करण्यासाठी त्याला देवाकडून एक विशेष देणगी देण्यात आली होती. माझी अशी भावना आहे की एखादी व्यक्ती जे काम करण्यास सक्षम आहे तिने तेच काम केले पाहिजे. अर्थात देवाने काही वेगळे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतील तर गोष्ट वेगळी. आज मला असे लोक आढळतात जे लोकांसमोर चांगले बोलू शकत नाहीत, तरीही त्यांना तसे करण्याची इच्छा असते. मला असे अनेक सामान्य लोक माहीत आहेत ज्यांनी वक्ते बनण्याचा पक्का निश्चय केला आहे, परंतु त्यासाठी आवश्यक ती क्षमता त्यांच्यात नाही.
त्यांच्यात एखाद्या विषयावर बोलण्यासाठी काहीही देणगी नसतानाही ते हट्टापायी भाषणे करत राहतात आणि परिणामी त्यांच्याकडे असलेली इतर उपयुक्त कौशल्ये वाया जातात. मीडिया क्षेत्रात काम करणारा एक माणूस मला माहीत आहे. तो तांत्रिक कामात निष्णात आहे, पण त्याला फक्त भाषणेच करायची असतात. त्याच्याकडे एक विशेष देणगी आहे आणि मला वाटते की देवाने त्याला दिलेल्या त्या देणगीपुरतेच त्याने स्वतःला मर्यादित ठेवावे. एकदा एका पालकांकडे त्याच चर्चमधील एका डिकनने विनंती केली की सार्वजनिक प्रार्थनेसाठी कधीही त्यांचे नाव पुकारू नये. डिकन पालकांना म्हणाले की मला त्याची खूप भीती वाटते. लोकांसमोर बोलताना मला प्रचंड दडपण येते आणि मी त्या भीतीवर मात करू शकत नाही. कदाचित हे असामान्य असू शकेल, पण जेव्हा मी लोकांसमोर बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी स्वतःचीच फजिती करून घेतो. खरं तर हे गृहस्थ एका कंपनीत अधीक्षक होते आणि एका उच्च कार्यकारी पदावर कार्यरत होते. तरीही त्यांनी कबूल केले की ते लोकांसमोर अर्थपूर्ण भाषण करू शकत नाहीत. मात्र त्यांनी पालकांना विनंती केली की चर्चशी संबंधित काहीही काम असल्यास त्यांना नक्की सांगावे. पुढे लवकरच असे दिसून आले की ती व्यक्ती एक उत्तम मदतनीस ठरली आणि जेव्हा जेव्हा त्यांना कामासाठी हाक मारली तेव्हा तेव्हा ते तत्परतेने हजर राहिले. या उदाहरणांमधून समजते की देवाने दिलेल्या मूळ देणगीशी आम्ही एकनिष्ठ राहिले पाहिजे. बसालेल हा आजच्या काळातील काही सामान्य लोकांसारखेच असू शकला असता. बसालेल कदाचित असा म्हणाला असता, हे बघ देवा, मला अहरोनासारखे ते महायाजकाचे वस्त्र परिधान करायचे आहे. मला त्याप्रमाणे तुझी सेवा करायची आहे. पण देव म्हणाला, मला तुझी सेवा अशा प्रकारे नको आहे. एका अर्थाने या माणसाची देणगी अहरोनच्या देणगीपेक्षा अधिक महत्त्वाची होती, कारण निवास मंडप उभारण्यासाठी त्याची देणगी अत्यंत आवश्यक होती. प्रियांनो, देव तुला अशी देणगी देईल ज्यामुळे तुझ्या अंगी असलेल्या गुणांचा विकास होईल. देव आपल्याला गुण, प्रतिभा देतो, पण आपण ते त्याला समर्पित करावेत अशी त्याची इच्छा असते. चला, आपण पवित्र आत्म्याला आपल्याला हाताळू देऊया आणि त्याचा वापर करू देऊया. आपल्या सर्वांकडे सारखीच कौशल्ये किंवा देणग्या नसतात. आज मंडळीमध्ये एक चुकीचा समज पसरला आहे की जर तुम्ही गायन मंडळात म्हणजे क्वायरमध्ये गाऊ शकत नसाल, संडे स्कूलमध्ये शिकू शकत नसाल, जाहीर भाषण करू शकत नसाल किंवा स्वागतक, व्यवस्थापक म्हणून सेवा करू शकत नसाल, तर तुम्ही या सेवेच्या प्रक्रियेतून बाहेर आहात. मला वाटते की देवाची सेवा करण्यासाठी देव माणसांना शेकडो प्रकारच्या देणग्या देतो. आपली देणगी कोणती आहे हे ठरवणे ही त्या व्यक्तीची जबाबदारी आहे. देवाने तुम्हाला जी कोणतीही देणगी दिली असेल, ती देणगी पवित्र आत्म्याद्वारे घ्यावी आणि त्याच्या सेवेसाठी तिचा वापर करावा अशी त्याची इच्छा असते. आता आपण आपला पुढील विषय, शब्बात दिवस एका चिन्हाचे रूप घेतो, याविषयी थोडक्यात अभ्यास करूया. या अध्यायात आणखी एक महत्त्वाची आणि अत्यंत रंजक गोष्ट आहे जी पाहण्यासारखी आहे. ती संबंधित आहे शब्बात दिवसाबरोबर. अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. सृष्टीच्या निर्मितीनंतर लगेचच माणसाला शब्बात दिवस देण्यात आला होता आणि तो सर्वत्र पाळला जात असे. जेव्हा आपण मोशेच्या काळातील व्यवस्थेकडे वळतो तेव्हा आपल्याला दिसते की देवाने इस्रायलच्या मुलांसाठी 10 आज्ञांपैकी एक आज्ञा म्हणून तो निश्चित केला. यावेळी देव हे अगदी स्पष्ट करतो की शब्बात केवळ इस्रायलच्या मुलांसाठी आहे. वाचूया आपण निर्गमेचा 31वा अध्याय आणि 12 आणि 13वा वचन. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना आणखी असे सांग की तुम्ही माझे शब्बात अवश्य पाळावेत, कारण पिढ्यानपिढ्या तुमच्या माझ्यामध्ये ही खूण आहे. यावरून हे कळावे
की तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. शब्बात विशेषतः इस्रायलला देण्यात आला होता. तो कधीही मंडळीला देण्यात आला होता असे मला वाटत नाही. जेव्हा कोणी मला विचारते शब्बात दिवस कधी बदलला, तेव्हा मी नेहमी उत्तर देतो की तो कधीच बदलला नाही. मंडळीच्या संदर्भात तो रद्द करण्यात आला. आपण शनिवार असलेल्या शब्बात दिवसाच्या अधीन नाही. आपण शनिवार पाळत नाही. त्या दिवशी येशू मृत होता आणि आपण मृत ख्रिस्ताची सेवा करत नाही. आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू ख्रिस्त मृतातून उठला. सुरुवातीपासूनच मंडळी आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकत्र येत असे. त्याच दिवशी मंडळीचा जन्म झाला. पेंटेकॉस्टचा दिवस हा शब्बात दिवसाच्या नंतरचा दिवस होता. शब्बात सुरुवातीला संपूर्ण मानवजातीला देण्यात आला होता, परंतु माणूस देवापासून दूर गेला आणि देवाने शब्बात केवळ इस्रायलला दिला. जाऊया आपण पुढं. आपण 14वं वचन आता यावेळेस वाचणार आहोत. म्हणून तुम्ही शब्बात पाळावा, तो तुमच्यासाठी पवित्र आहे. जो कोणी तो भ्रष्ट करील त्याला अवश्य जीवे मारावे. जो कोणी त्या दिवशी काही काम करील त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. जे लोक शब्बात पाळण्याचा दावा करतात त्यांना मला विचारायचे आहे की ते तो नेहमी पाळतात का? आणि त्यांच्यापैकी जे लोक नेहमी शब्बात पाळत नाहीत त्यांना कायद्यानुसार जीवे मारले जाते का? पुढे आपण जाऊया. 15वं वचन. 6 दिवस काम करावे, पण 7वा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविश्रामाचा शब्बात होय. कोणी शब्बात दिवशी काम करील तर त्याला अवश्य जीवे मारावे. जर एखादी व्यक्ती शब्बाताच्या दिवशी लाकडे गोळा करताना आढळली तर इस्रायलमध्ये तिला दगडमार करून जीवे मारले जात असे. पुढं आपण जाऊया. 16वं आणि 17वं वचन. इस्रायल लोकांनी शब्बात पाळावा. शब्बात हा निरंतरचा करार समजून त्यांनी तो पिढ्यानपिढ्या पाळावा. माझ्यामध्ये व इस्रायल लोकांमध्ये ही निरंतरची खूण होय. कारण परमेश्वराने 6 दिवसात आकाश व पृथ्वी निर्माण करून 7व्या दिवशी विसावा घेतला आणि त्याचा श्रमपरिहार झाला. हा उतारा स्पष्टपणे सांगतो की इस्रायलच्या लोकांनी, मंडळींनी नव्हे, शब्बात पाळायचा होता. इस्रायली लोक हे पहिल्या सृष्टीशी संबंधित असे ऐहिक लोक आहेत. मंडळी ही एक नवीन सृष्टी आहे आणि तिला पाळण्यासाठी एक नवीन दिवस जोडण्यात आला आहे, जो आठवड्याचा पहिला दिवस आहे.
आता आपण अध्याय 32कडे वळत आहोत. या अध्यायातील आपले विषय आहेत. पहिला विषय सोनेरी वासरू, दुसरा इस्रायलच्या धर्मत्यागाचा निषेध, तिसरा विषय निर्णय आणि चौथा आणि शेवटचा विषय मोशेची मध्यस्थी. आता आपण आपला पहिला विषय सोनेरी वासरू याविषयी माहिती घेऊया. हा अध्याय इस्रायलच्या मुलांबद्दल शोकांतिका सादर करतो आणि तरीही आपल्या देवाविषयीची सर्वात मोठी शिकवण आणि प्रकटीकरण येथे आपण पाहतो. तसेच बायबलमध्ये आढळणाऱ्या प्रार्थनेवरील हा सर्वात मोठा धडा आहे. यावेळेस आपण निर्गमाचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि पहिलं वचन वाचणार आहोत. मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. लोकांना वाटले की मोशे गेला आहे. कदाचित त्याला ठार मारले गेले असावे. तो गेल्यामुळे अरण्यातून प्रवास करताना मार्गदर्शनासाठी त्यांना देव बनवायचे होते. ते लगेचच विग्रह उपासनेत रमले. तुम्हाला वाटेल की महायाजक असलेल्या अहरोनाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, पण त्याने तसे केले नाही. विग्रह उपासनेकडे परत जाऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या उदारमतवादाला अहरोनाने साथ दिली. पुढे जाऊया आपण. दुसरं वचन. तेव्हा अहरोनाने त्यांना सांगितले की तुमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या यांच्या कानातील सोन्याचे कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या. त्या काळात कानातला दागिना हा विग्रह उपासनेचे लक्षण होते. यासाठी आपण उत्पत्ती याचा 35वा अध्याय आणि 4थे वचन पाहू शकता. हे लोक मिसरच्या देवतांची सेवा करत असल्याचे लक्षण होते. आता त्यांना हे कानातले अहरोनाकडे आणायचे होते. पुढे आपण जाऊया. 3रं आणि 4थं वचन. मग सर्व लोकांनी आपल्या कानातील सोन्याचे कुंडले काढून अहरोनाकडे आणली. त्याने ती त्यांच्या हातून घेऊन त्यांचे एक वासरू ओतून त्याला कोरणीने कोरले. तेव्हा ते म्हणू लागले की हे इस्रायला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव. तुम्ही कल्पना करू शकता का की हे लोक इतक्या लवकर विग्रह उपासनेत गुरफटतील? मंडळी देखील धर्मत्यागात उतरताना कदाचित आपणास पाहावयास मिळेल. त्यामुळे या गोष्टी असल्या तरी त्यामध्ये वास्तव होते. पुढे आपण जाऊया. 6वं वचन. म्हणून दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटेस उठून हुमारपणे अर्पण केली, शांतारपणे आणली. ते खायला प्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले. येथे घोर अनैतिकता गुंतलेली होती. ते देवाच्या सर्व आज्ञा पाळतील असे सांगितल्यानंतर ते आधीच देवापासून दूर गेले आहेत. जसे आपण पाहू शकता, ते त्यापैकी काहीही त्यांनी पाळले नाही. या सर्व गोष्टी घडत असताना सर्व काळ मोशे डोंगरावर देवाच्या सानिध्यात आहे आणि निवास मंडपासाठी नियमशास्त्र, सूचना आणि इतर गोष्टींचे सविस्तर तपशील त्याला देवापासून मिळत आहेत. प्रियांनो, कधी कधी होणारा विलंब आमचा घात करतो. मोशेला पर्वतावरून खाली येण्यासाठी वेळ लागला. या विलंबाचे पर्यवसान एका मोठ्या गोष्टीत घडले आणि करू नये ते पातक इस्रायल लोकांनी केले. आमच्या जीवनातही अनेक वेळा आम्ही चुकीचे निर्णय घेतो आणि देवापासून, त्याच्या कृपेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे त्यावेळी हे आम्हाला समजतही नाही. प्रियांनो, काय अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये होतात? जर होत असतील तर आम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. आम्ही माणसांपासून, जगापासून दूर असलो तरी चालेल, परंतु देवापासून कधीही दूर जाऊ नये. प्रामाणिकपणे देवाजवळ या आणि आपला अशक्तपणा त्याच्याकडे व्यक्त करा. तो नक्कीच तुम्हाला सहाय्य करेल. इथे आपण थांबणार आहोत, परंतु प्रभूमध्ये राहण्याचा सदैव प्रयत्न करीत राहा. परमेश्वर आपणास सहाय्य करो. यावेळेस आपण प्रार्थना करूया.
आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी तुझ्या प्रत्येक वचनांच्याद्वारे तू आमच्याशी बोलतोस. तुझी वचने आमच्यासाठी मार्गदर्शन आहेत. आमचे जीवन त्याच्याद्वारे बदलून जावं ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, ज्या वेळेस आम्ही तुझ्या वचनांचं अध्ययन करतो, मनन करतो, वाचतो, प्रभूजी आम्हाला अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळतं. होय प्रभूजी, आम्ही आमच्या जीवनामध्ये चुकणारे लोक आहोत. आम्ही चुकतो, बघतो, दूर जातो. परंतु बापा, तुझी इच्छा आहे की आम्ही पुन्हा योग्य मार्गावरती यावं. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, आज तू आमच्यासमोर तो प्रसंग ठेवलास की कशा प्रकारे हे इस्रायल लोक चुकले. होय प्रभूजी, यदा कदाचित आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही अशा प्रकारे चुकत असू तर तू आम्हाला क्षमा कर. आणि प्रभूजी, तुझ्या सानिध्यामध्ये तू आम्हाला घे. तुझ्या वचनांच्याद्वारे तू आम्हाला शिकव, जेणेकरून आमचे विचार बदलतील, आमची कृत्य बदलतील. आणि प्रभूजी, आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येणारे तुझे आवडती लेकरं बनू शकू. होय बापा, आणि म्हणून प्रभूजी आम्ही लीन नम्र होऊन, नतमस्तक होऊन तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौड आणि गौरवी नावात ही प्रार्थना विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण शिकलो की देव प्रत्येक विश्वासणाऱ्याला पवित्र आत्म्याद्वारे विशिष्ट देणग्या देतो, जेणेकरून त्याच्या सेवेसाठी त्याचा उपयोग व्हावा. बसालेल व अहलियाब यांच्याप्रमाणे आपणही देवाने दिलेली जबाबदारी विश्वासूपणे पार पाडली पाहिजे. शब्बात हा इस्रायलांसाठी कराराचे चिन्ह होता, परंतु आज खरी विश्रांती प्रभू येशू ख्रिस्तामध्येच मिळते. सोन्याच्या वासराची घटना अधीरपणा, तडजोड आणि विग्रह उपासनेच्या धोक्याविषयी सावध करते आणि देवाशी विश्वासू राहण्याची आठवण करून देते. पुढील भागात आपण इस्रायलच्या धर्मत्यागावर देवाच्या न्यायी क्रोध आणि लोकांसाठी मोशेने केलेल्या मध्यस्थीचा अभ्यास करू, जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान मध्यस्थीची छाया आहे. तोपर्यंत देवाच्या कृपेत स्थिर रहा, प्रार्थनेत विश्वासू रहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. पितळी गंगाळ हे पवित्रीकरणाचे प्रतीक आहे. आजचा प्रश्न, शब्बात विशेषतः कोणाला देण्यात आला होता? ए. इस्रायलला, बी. मिश्र वंशाला, सी. फक्त लेव्यांना, डी. मंडळीला. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.